शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377801। संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून शासकीय कमिटी नेमावी, जनतेची कायदेशीर मागणी। संत शिरोमणी सावता महाराज यांच्या अरणभूमीला तीर्थक्षेत्र अवर्ग दर्जा आणि विकास कामासाठी निधी उपलब्ध करून द्या, आमदार योगेश टिळेकर यांची मागणी। महाराष्ट्र शासनाने 100 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे, परंतु तीर्थक्षेत्र ट्रस्ट ज्याचा या अरण तीर्थक्षेत्राशी आणि संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मंदिराशी कसलाही संबंध नाही, त्यामुळे ट्रस्टी आणि पुजारी आणि महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये बरेच वाद कोर्टात चालू असल्याचे दिसतात। त्यामुळे हा निधी खर्च होईल का याच्यावर शंका आहे। या प्रकरणावर शासनाने गांभीर्याने लक्ष घालावं। ज्या वेळेला अवर्ग तीर्थक्षेत्र घोषित होतं त्याच वेळेला ज्या मंदिराचे ट्रस्ट आहे ते ट्रस्ट तिथंच बरखास्त होतं आणि शासकीय कमिटी इथं त्याप्रमाणे शासकीय कमिटी नेमावी। त्यामध्ये जुने ट्रस्टी पुजारी वगैरे कोणी घेऊ नये, पुजाऱ्यांचा पूजेचा हक्क कायम ठेवावा अशा मागण्या सातत्याने होत आहेत। तीर्थक्षेत्र अरणभूमी येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तीर्थक्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज यांच्या अरणभूमीला तीर्थक्षेत्र अवर्ग दर्जा देण्यात येईल अशी घोषणा दिनांक 4/8/2024 रोजी केली होती, परंतु अद्यापपर्यंत या घोषणेची अंमलबजावणी शासनाकडून झालेली नाही। त्यामुळे तेथील विकास कामे प्रलंबित राहत असल्याची खंत समस्त वारकरी संप्रदायाकडून होते। त्याचप्रमाणे संतभूमी अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर या भूमीमध्ये संकल्पित भक्त निवास पूर्ण करणं आणि या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराज यांचं शिल्प उभा करणं यासह विविध विकास कामांच्या पूर्ततेसाठी शासनाने 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली। असं असतानाही आतापर्यंत सदरचा निधी मंजूर होऊन त्याची कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी झालेली नाही। यासाठी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या अरणभूमीला तीर्थक्षेत्र अवर्ग दर्जा मिळावा, त्याचप्रमाणे येथील विविध विकास कामांसाठी घोषित केलेला निधी लवकरात लवकर या कामासाठी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार योगेश टिळेकर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहात केली। अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी केलेल्या 40 वर्षापासूनच्या मागणीला यश येत आहे। अधिवेशनापूर्वीच 17 मंत्री ओबीसींचे मुख्यमंत्री यांना ओबीसींच्या अनेक मागण्या, त्याचबरोबर संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरणला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा घोषित केल्याप्रमाणे द्यावा, 100 कोटींचा निधी द्यावा, कारण तीर्थक्षेत्राला शासकीय कमिटीची नेमणूक करा इत्यादी मागण्या केल्या होत्या। त्याप्रमाणे सर्वच मागण्या जवळजवळ मान्य झाल्यात आणि यासाठी खास करून छगनरावजी भुजबळ साहेब यांनी अथक परिश्रम या विधानसभेमध्ये घेतलेले आहेत। त्यामध्ये योगेश टिळेकर असतील, आमदार आणि मंत्री मान्य जयकुमार गोरे साहेब असतील, बऱ्याच ओबीसी नेत्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला होता। या सर्वांचं अभिनंदन आणि आभार, धन्यवाद। 2-3 दिवसांमध्ये अधिवेशनाचा मागावा हा लेख प्रसिद्ध केला जाईल, तो सर्वांनी वाचावा। धन्यवाद। योगेश टिळेकर। धन्यवाद सभापती महोदय। तीर्थक्षेत्र अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधीच्या सोहळ्याच्या निमित्तानं दिनांक 4/8/2024 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या तीर्थक्षेत्रास संत शिरोमणी सावता महाराजांच्या या पवित्र भूमीला तीर्थक्षेत्र अ दर्जा देण्याचे घोषित केले होते, परंतु अद्यापही या घोषणाची अंमलबजावणी शासनाकडून झाल्या नाही। तसेच या तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा करणे, परंतु अद्यापही तीर्थक्षेत्र अ दर्जा आणि 100 कोटी रुपयाचा निधी संत शिरोमणी सावता महाराजांच्या या अरणभूमीला मिळाला नसल्याने शासनाने यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर तीर्थक्षेत्र अ दर्जा व 100 कोटी रुपयाचा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे, ही औचित्याच्या मुद्द्यातून मी शासनाकडून अपेक्षा व्यक्त करतो।